नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. तर माझा आजचा हा लॉंग व्हिडिओ आहे. तर मी आज बनवत आहे नागपूरचा पोहा, कांदा पोहा. आमच्याकडे असा धुण्यावाला पोहा मिळते. असा पोहा सगळीकडेच मिळत नाही, फक्त नागपूरमध्ये असा धुणारा पोहा आहे. आता म्हणजे अवेलेबल झाला आहे कुणाकुणाकडे. आता ऑनलाईनचा जमाना आहे म्हणून सगळीकडे आता अवेलेबल झाला आहे आणि सगळीकडेच आता असा पोहा मिळतो, कुठे कुठेच मिळत नाही. तर असा पोहा मी घेतला आणि त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुतलं. 2 पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये आता कांदे पाहिजे टाकायला, कारण की कांदे पोहा म्हटलं तर कांदे आणि आलू भरपूर पाहिजे. तर मी इथे 2 कांदे कापून घेतले मोठ्या साईजचे आणि आलू एक टाकायचा आहे. जेवढा तुम्हाला वाटलं तेवढं टाकायचं, नाही तर नाही टाकायचा. आमच्या नागपूरमध्ये तर्री पोहा खूप फेमस आहे. तर हे बघा, आलू निघाला खराब. आता मी म्हटलं एवढा मोठा आलू आपण फेकून द्यायचा का, म्हणून त्याचं साईडचं मी कापलं आणि ते फेकून दिलं. बाकी तो आलू मी बनवून घेतला. आणि आमच्या नागपूरमध्ये LIC मध्ये रेल्वे स्टेशन आहे आणि तिथे फेमस आहे तर्री पोहा. आणि तो तर्री पोहा इतका टेस्टी लागते ना, तुम्ही जर एक वेळा आले ना नागपूरला तर नक्की स्टेशनवरचा तर्री पोहा खाऊन बघा. इतका टेस्टी बनतो खूप. आणि मी तुम्हाला तुम्ही बोलाल तर मी तर्री पोहासुद्धा शेअर करेल. आता फक्त मी पोहा बनवणार आहे. तर मी इथे 3 चम्मच तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाणे घातले. शेंगदाणे मस्त क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान तळून घेतलं मी. आणि मी पांढरे शेंगदाणे यूज करते, कारण की पांढरे शेंगदाणे छान असतात. तर इथे माझा हा पोहा बघा पूर्ण भिजलेला आहे. पोह्यामध्येच मी त्याला शेंगदाण्याला काढून घेतलं, कारण की ते तळलेले आहेत. आपण पोहा डायरेक्ट टाकायचा त्याच्यामध्ये, तर हे सगळं मिक्स होऊन जाते. तर इथं मी तेलामध्ये जिरा आणि राई घालून घेतलं. ते तडतड झाल्यानंतर मी इथे मिरच्या, कांदे आणि आलू हे सगळं त्याच्यामध्ये घालून घेतलं. घातल्यानंतर त्याला छान असं लालसर होऊ दिलं. आणि कडकडत तेलामध्ये जेवढं तुम्ही टाकाल ना तेवढं छान राहते. तेल थंड असलं त्याच्यामध्ये ते हेच होत नाही, लवकर ऑब्झर्व होत नाही. मग मी इथे हळद टाकून घेते आणि मीठ टाकून घेते, म्हणजे ते आणखी पटकन होऊन जाते. पण थोडेसे कांदे लालसर असले पाहिजे, नाहीतर मग ते कच्चे कच्चे कांदे दिसते आणि पोहा पण चांगला होत नाही. मग त्याच्यामध्ये मी हा पोहा पूर्ण घालून घेतला कढईमध्ये आणि छान असं त्याला खोरून घेते. आता पोहा एकदम मी म्हणजे भिजवून ठेवलेला आहे, छान मस्त धुवून तो छान मुरलेला आहे आणि एक एक पोहा मोकळा मोकळा झालेला आहे. असा गीला आणि घाटा झालेला नाही आहे. अगर तुम्ही पोहाला धुता आणि तो गीला किंवा घाटा झाला तर पटकन चाळणीमध्ये ठेवायचं, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण पडून जाते खाली आणि तो पूर्ण खिला मोकळा पोहा बनते. बघा जसा माझा झाला आहे. मी तर परफेक्ट बनवला होता. मी चाळणीत वगैरे करायची मला गरज पडली नाही. तर इथे मी नाश्ता देते माझ्या हस्बंडला आणि बाबांना, दोघांना बी नाश्ता देण्यासाठी काढला. तर त्यांना पोहा इतका आवडला होता ना, खूप आवडला होता. खूप टेस्टी पोहा बनला होता आणि गरम गरम खायला तर खूपच छान वाटते. बघू शकता, पाहूनच इतकं छान दिसत आहे तो पोहा. तर तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझा पोहा कसा बनला आणि तुम्ही कधी बनवून पाहता ते पण बघा. त्यानंतर मी टेस्ट केला, खूप छान लागला होता. तर चला आजसाठी एवढंच. बाय बाय, भेटूया नेक्स्ट